पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची, श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सुजयति सिंदूरवदनो देवयत् पाद पंकज स्मरणं वासरमणिवतं सरसी, नाशेति विघ्नं य कुंदेन्दु तुषारधवलय शुभ्रवस्त्रावृताय विनावरदण्डमण्डितकराय श्रीत्रिप्रतिमासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशीस गाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदैव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु जानामि। पृथ्वी समोरतरली ते नाम माझे, वाचा सुजा रूपी सागर बसवले ते रूप माझे, ध्यानी सोजा पादे फणी कालिया स्पर्शिला ती पाय माझे, भाळ्या सुजा हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलले अंते हस्त माझे, माते ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ्यनम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलौकिकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंडितनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 6 भाग 5। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। शिव मने लंकानाथा जे जे आवडे तुझे चित्ता, येथे देईन मी आता प्रसन्नता गरजत। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिरी प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटत अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेले हे तैसे गाईन मी, तुझ जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटी गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो आपले जे आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 6व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून
प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बापा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. राजा रावणाला त्याच्या भक्तीनंतर कैलासामध्ये भगवान शंकर प्रसन्न होतात. जो की राजा रावण आपल्या आईसाठी कैकेशीसाठी भगवान शंकराकडून आत्मलिंग मागायला आलेले आहे. आणि ज्यावेळेस भगवान शंकर प्रसन्न होतात त्यावेळेस त्याला 10 तोंड 20 भुजा असं वरदान देतात. आणि राजा रावण हा 10 तोंडाचा 20 भुजाचा असा बलसंपन्न रावण प्राप्त झालेले आहे. आणि त्यावेळेस राजा रावण भगवंताच्या समोर आहे. शिवशंकर भगवान राजा रावणाला म्हणतात, तुझ्या मनाला जी काही गोष्ट कोणती आवडेल, तुझ्या चित्ताला जे काही आवडेल ते तू माग, ते मी आत्ता देईन. मी तुला प्रसन्न आहे. भगवान शंकर बोलतात, सदाशिव स्वय भोळा तो नेने राक्षसाची कळा, दुष्ट बुद्धी त्याचे डोळा मागती कळा ते ऐका. शिवशंकराला भोळा शंकर म्हणतात. ते भोळे का आहेत तर भक्ताला लवकर प्रसन्न होतात. सर्व देवामध्ये भक्ती करून देवाची आराधना करणाऱ्या भक्ताला सर्वांमध्ये अगोदर कोणता देव प्रसन्न होतो तर तो म्हणजे भोळा शंकर. आणि असे असणारे भोळे शंकर सांब सदाशिव राजा रावणाला वचन देतात. पण हा राजा रावण राक्षस आहे जातीनं. आणि असा असणारा राक्षस त्याची दृष्टीच दृष्ट बुद्धीची आहे. आणि तो राजा रावण दुष्ट बुद्धीनं काय मागणारे हे न ओळखताच शिवशंकरांनी त्याला वरदान दिलं. त्याच्यावर खुश झाले, प्रसन्न झाले. पण राजा रावण काय मागतो ते ऐका. म्हणतात, पार्वती लावण्याची राशी ते मज द्यावी निज भोगासी, आत्मलिंग निज पूजेसी कैकसी ते द्यावे. शिवशंकरानं राजा रावणाला वरदान दिलं. काय मागायचं ते माग म्हणले. तुझ्या चित्ताच्या ठिकाणी जे जे तुला आवडतंय ते माग. आणि राजा रावणानं पहिला प्रश्न टाकला, पहिला सवाल केला, हे भगवान शिवशंकरा, तुमची लावण्याची राशी जी पार्वती आहे ती मला निज भोगासाठी, म्हणजे जशी तुमची असणारी पत्नी आहे तशी तिनं माझी पत्नी व्हावी, तिचा भोग मला भोगायला मिळावा म्हणून ती पार्वती मला द्यावी. आणि तुमचं जे आत्मलिंग आहे ज्याची तुम्ही पूजा करता, जे तुम्हाला जगाला वंदनीय आहे, पूजनीय आहे, सर्वश्रेष्ठ आहे, असं आत्मलिंग माझ्या आईला कैकेशीला पूजा करण्यासाठी ते तुम्ही द्यावं. अशा 2 मागण्यांचा सवाल किंवा प्रश्न किंवा आव्हान शिवशंकरासमोर राजा रावणानं ठेवलं. रावण मागणे ऐकता गेली उदार वरद उल्हासता, सुत माते शिरती मागता परमक्षोभता शिवाशी. आता भोळे शंकर त्यांनी वरदान दिलं आणि राजा रावणाने पहिल्यांदा दणका दिला तो मुळावरच घाव घातला. शिवशंकरांची
स्वामिनी अर्धांगिनी जगन्माता पार्वती तीच निज भोगाला मागितली भाविक हो. गुरुपत्नीचा अभिलाष धरणं हे महापाप आहे. पण इथं भगवंताचीच असणारी अर्धांगिनी स्वामिनी बायको आपल्यासाठी मागणं हे किती मोठं महापाप. महापाप त्या पापाला काय त्याचं वर्णनच करता येत नाही. किती मोठी राजा रावणानं चूक केलेली आहे बघा. आणि शिवशंकराचं हे वरदानाचं जे वरद दिलेली उल्हासता होती, जी खुशी होती, मोठ्या दिलाने राजा रावणाला म्हटले होते काय मागायचे माग, मी तुला प्रसन्न आहे. ती उल्हासता तो आनंद शिवशंकराचा नाहीसा झाला, जो की राजा रावणानं पार्वतीची मागणी केली. अहो, आई बरोबर रथ होणं हे किती महापाप आहे. पार्वती माता ही जगन्माता आहे आणि स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईला जर रती मागायला लागला, मला रती सुख दे म्हणायला लागला, तर किती महापाप आहे म्हणले. त्यामुळे शिवशंकराला राजा रावणाचा भयंकर राग आला म्हणतात. पननो परम क्षोभ शिवाचे चित्ता, याशी वरदान न देता, असत्यता माझी माता नेदी म्हणता मनवीना. शिवशंकराच्या अंतकरणाच्या ठिकाणी राजा रावणाबद्दल खूप राग आला. पण याला आपण शब्द दिलेले, याला वचन दिलेले, काही मागायचं ते माग म्हणून वरदान दिलेले, आणि आता नाही देत म्हणता येत नाही. म्हणजे देवानं जर वचनाला बट्टा लावला तर मग हे जग कोणत्या मार्गाने जाईल. आपल्या मस्तकी खोटेपणाचा शिक्का कायम बसेल. देव सुद्धा देतो म्हणतो देत नाही, खोटं बोलतो. त्यामुळं तिथून पुढे देवाची भक्ती कोणी करणार नाही. म्हणून शिवशंकर म्हणतात, आता मला देत नाही हे सुद्धा म्हणता येत नाही. माता सुत जवळी उल्हासता, सुते माते शिरती मागता, प्राणांत क्षोभे माता शिवाचे चित्ता तैसी झाले. आई आणि मुलगा एकांतामध्ये दोघेच आहेत आणि मुलाची भावना वासना अनावर व्हावी आणि आईला रतिसुख मागावं. आईला किती राग येईल हो म्हणले. याला काय करू आता, याला संपवू की काय, अशी आईची भूमिका होईल. तेवढाच राग शिवशंकर भगवंताला आलेला आहे. गुरु पत्नी ते शिष्य माता, तिचा अभिलाष करिता, आली रावणा गुरु तल्पकता, कैशनी आता वाचेल. गुरुपत्नीचा अभिलाष करणं हे शिष्याच्या मस्तकी भयंकर पाप आहे म्हणले. राजा रावणानं अशाच प्रकारच्या पातकाला सुरुवात केलेली आहे आणि ते पातक राजा रावणानं आपल्याच हातानं केलेले आहे. आपल्याच मुखानं पार्वती मातेला मागून घेण्याचं महापाप केलेलं आहे. आता राजा रावण कसा सुखानं समाधानानं राहू शकेल. नाही म्हणतात तो वाचणारच नाही, तो लवकरच संपेल म्हणले. त्याचा जीवन प्रवास लवकरच संपुष्टात येईल. पार्वती देता रावणा हाती, हिचेने तुम्हा सर्व शांती. न कळवणी ते वचनोक्ती, लंकापती उल्हासे. शिवशंकर मनात विचार करतात, रावणानं पार्वतीला मागून खूप मोठी चूक केलेली आहे, घोडचूक केलेली आहे. आता त्याच्या चुकीला माफी नाही आणि पार्वती माता मागितली.
पण ही पार्वती माता तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करील असा शिवशंकर विचार करतात. राजा रावण मात्र खुश आहे. मी काय मागणार होतो हे भोळ्या शंकराला कळलंच नाही. त्यांनी मला वरदान दिलं. आता पार्वती मला मिळणार, आत्मलिंग मिळणार, म्हणून राजा रावण अगदी खुश आहे. शिव मने रावणासी आत्मलिंग देता तुझ पाशी, सुचित्व पाहिजे आहर्निशी ठेविल्या भूमीशी नय हाता. शिवशंकरांनी राजा रावणाला जे वरदान दिलेले ते देताना त्या वरदानाबद्दलचे काही नियम, काही अटी शिवशंकर भगवान राजा रावणाला सांगतात. मी आत्मलिंग तुला वरदान दिल्यामुळं देतो आहे, पण त्याची अट अशी आहे म्हणले, कैलासातून तू लंकेमध्ये जाईपर्यंत त्याला पवित्रपणा पाहिजे म्हणले, स्वच्छता पाहिजे म्हणले. ते जर आत्मलिंग तू एकदा का जमिनीवर ठेवलं तर पुन्हा ते तुझ्या हाती लागणार नाही, ते तुला प्राप्त होणार नाही. आकर्षणी चैतन्य ज्योती तेज मुसाओनी आत्मशक्ती, ते आत्मलिंग उमापती नित्य पूजिती नेमीसी. काय सांगावं म्हणजे स्वतःच असणारं चैतन्य आकर्षण करून त्याची ज्योत लावून भगवान शिवशंकर आत्मा आणि चैतन्य एकत्र करून त्या आत्मलिंगाची पार्वतीपती असणारे भगवान शंकर रोज पूजा करत होते. नित्य नेमानं त्या आत्मलिंगाची पूजा करत होते. आणि तेच आत्मलिंग आता वरदानामुळं राजा रावणाला द्यायची वेळ आलेली आहे. ते लिंग देता रावणा हाती, लिंग जाईल हातो हाती, तृतीय नेत्री क्षोभेल शक्ती, लाविल ख्याती रावणा. आता ते लिंग राजा रावणाला द्यायचे आणि राजा रावणाला दिल्यामुळं नित्य पूजेचं आत्मलिंग आपल्यापासून दुरावणार आहे याची खंत भगवान शंकराला वाटू लागलेली आहे. आपण आता आपलं आत्मलिंग दिल्यानंतर आपण पूजा कशाची करायची, आणि त्यामुळं भगवान शंकराला वाटू लागलेले आता तिसरा डोळा उघडू की काय म्हणले, हे ब्रह्मांड सगळं जाळून भस्म करू की काय. पण बघा म्हटले आता लिंग दिल्यानंतर त्या लिंगाचं चरित्र काय होते, ते जे शिवाचं आत्मलिंग आहे त्याची ख्याती तुम्हाला ऐकायला मिळेल. रावणे गेहोनी पार्वती, आत्मलिंग गेहोनी हाती, उल्हासे सुचित वृत्ती, लंके प्रती निघाला. रावणानं आत्मलिंग हातामध्ये घेतलं, पार्वतीला आपल्या बरोबर घेतलं आणि अगदी आनंदित होऊन रावण लंकेकडे निघाला. रावणासी देखता जाना उमा झाली हिन दिन, चिंता तुर अति गहन दिनवदन ते झाली. ह्यालाच म्हणायचं भोळा शंकर. अहो कोणाला काय द्यावं ह्याला सुद्धा मर्यादा असते. कुणी काय मागावं हे सुद्धा मागणाऱ्याला कळलं पाहिजे. नाहीतर ज्या गोष्टीतून आपला विनाश होणार आहे ती गोष्ट मागून काय उपयोगाची. आपण भगवंताकडे काय मागावं, संताकडे काय मागावं, देवाकडे काय मागावं हे मागणाऱ्यालाच कळलं पाहिजे. आपण आपल्या विनाशाच्या गोष्टी करत असो तर विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात. आणि त्यामुळं राजा रावणाला शब्द दिला भोळ्या शंकराने आणि स्वतःची बायको सुद्धा दुसऱ्याला द्यायची, राजा रावणाला द्यायची वेळ भगवान शिवशंकरावर भोळ्यापणामुळे आली. म्हणून या जगात लय भोळं राहून चालत नाही, लय साधं राहून चालत नाही. जशाच तसं ठोशाच ठोसा प्रश्नाला उत्तर दिलं तरच ह्या जगात चालतंय म्हणले. साधं भोळं राहून सामान्य राहून या जगात चालत नाही. असो
त्या असणाऱ्या म्हणले राजा रावणाला शंकरानंच पार्वती दिली, आत्मलिंग दिलं आणि तो घेऊन लंकेकडे निघाला. पार्वती मातेच्या मनाच्या ठिकाणी दुःख झालं, चेहरा पडला गेला. पार्वतीला अतिशय काळजी वाटू लागली आणि पार्वतीचं तोंड सुकलं, घसा कोरडा पडला. आता रावणाबरोबर आपल्याला जायचंय. नुसतं रावणाकडे पाहिलं आणि पार्वती मातेची ही अवस्था झाली. शिवे दिले रावणापाशी, माझी सुटका होय कैशी. उमा चित्ती श्री विष्णुशी, पावे वेगेशी कृपाळुआ. शिवशंकरानं आता आपल्याला रावणाला अर्पण करून टाकलेलं आहे, रावणाला दिलेलं आहे. आता राजा रावण आपल्याला लंकेकडे घेऊन निघालेलं आहे आणि तेही निज भोगासाठी. याच्यातून माझी सुटका कधी होईल, या राक्षसाच्या तावडीतून मी कशी सुटेल, याची काळजी पार्वती मातेला लागलेली आहे. आणि जगन्माता पार्वती भगवान विष्णूचा धावा करू लागले. हे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना देवादिदेवा, हे भगवंत धाव पाव वेगेशी. मी तुझा धावा करते देवा, माझ्या धावण्याला धाव देवा, मागण्याला पाव. धावत ये लवकरी देवा, धावत ये लवकरी दिवा, धावरी लवकरी. संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. दिवा धावरी लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. आले विघ्न निवारी, दिवा धावरे लवकरी. दिवा धावत ये लवकरी, दिवा धावत ये लवकरी. देवाचा धावा जगन्माता पार्वती करू लागलेले. ग्रहे गिळता गजेंद्राशी, त्या उद्धरिले अतिवेगेशी. रावणग्रस्ता मज दिनाशी, शीघ्र पावावे. ज्यावेळेस त्या ग्राहीच्या असणाऱ्या तावडीतून सुटण्यासाठी गजेंद्रानं देवा तुझा धावा केला आणि तो लगेचच धावत आला आणि त्या गजेंद्राची सुटका केली. त्या ग्राहीचा त्या नकराचा उद्धार केला. आता मी रावणाच्या तावडीत सापडलेले आहे, मला संकट पडलेले आहे. या संकटातून देवा मला सोडवा, या संकटातून मला देवा वाचवा. मी दीन आहे, तरी देवा तुम्ही ताबडतोब मला पावा. मी तुमचा धावा करते, मी तुम्हाला अनन्य शरण आहे. म्हणून देवा धावा, धावत या आणि माझी सोडवणूक करा. पार्वती माता म्हणते, राम उच्चारिल्या पाटी, कुंटिनी वाहिली वैकुंठी. तैशी आगा कृपा दृष्टी, पावे जग जेटी कृपाळुवा. नुसतं भगवंता तुझं नाव उच्चारलं तर आईशी ती पापिनी, कुंटिनी वाहिली विमानी. भगवंता तुझ्या नामाचा एवढा महिमा आहे, तुझं नामचिंतन केलं तर पापिनी कुंटिनी असणारी ती गणिका सुद्धा तू तारली गेली आणि तिला वैकुंठाला नेण्यासाठी विमान पाठवलं, तिचा उद्धार केला. त्याच कृपादृष्टीने देवा तू माझ्याकडे बघ. तू जगाचा असणारा जगजेटी आहे, कृपाळू आहेस, दयाळू आहेस, मायाळू आहेस. देवा तू किती दयाळ आहेस, तर तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा अशा असणाऱ्या देवा तू लवकर धावत ये आणि मला या संकटातून सोडव. महापातकांची राशी
नामे उद्धार आजा मिळासी मी तव तुझी निज दासी पावे वेगेसी कृपाळुआ आजा मेळा पाप राशी नामे नेले वैकुंठाशी असा अजमेळ्याचा उद्धार करणाऱ्या भगवान परमात्म्या त्यानं नुसतं मरताना नुसतं आपल्या मुलाला हाक मारली नारायणा म्हणून आणि देवा तू त्याच्यावर कृपा केली. त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं वास्तविक पाहता. त्यानं मुलाला मरताना हाक मारली आणि नारायणा म्हटल्यानंतर तू कृपा केली भगवंता. त्या अजामेळ्याला वैकुंठाला घेऊन गेलास, त्याचा उद्धार केलास. पतिताला पावन करणारा, दिनाचा असणारा, नाथ असणारा भगवान परमात्मा तू आहेस. मी तुझी दासी आहे. माझ्या धावण्याला धावत ये. मी जी तुला आर्जव करते, विनंती करते, त्या मागणीला मला पाव कृपाळुआ. देवादी देवा, वैकुंठ नाथा, लक्ष्मीच्या कांथा, पंढरी नाथा, धाव म्हणते. शिवाशी छळिता बसमा सूर्य तू तारिले कृपा करे. ऐकुनी उमेची उत्तरे हरी सत्वरे धाविनला. ज्या शिवशंकराला, माझ्यात पती परमेश्वराला, कैलास नाथाला, भोळ्या सांब सदाशिवाला ज्यावेळेस संकट पडलं, भस्मासूर त्याच्या मागे लागला. भगवान शंकर पुढे पळत होते, भस्मासूर मागे पळत होता. तुलाच आता भस्म करतो, जाळून टाकतो म्हणत होता. त्यावेळेस देवा तू तिथं एकादशीचं रूप धरलं आणि भगवान शिवशंकराला त्याच्यातून वाचवलं. कृपा केली भगवान शिवशंकरावर. तशीच कृपा देवा तुमची निजदाशी असणाऱ्या पार्वतीवर तुम्ही करावी. असं आपलं गारानं, अशी आपली विनंती, अशी आपली प्रार्थना भगवान विष्णूला पार्वती माता करते. आणि हा धावा भगवान विष्णूंनी वैकुंठामध्ये ऐकला आणि ताबडतोब पार्वतीच्या मत्तीला येण्यासाठी देव धावू लागला. शिवाची जे निज कांता ते तव माझी सखी माता. तिचा अभिलाष करता लंकानाथ गांजीन. भगवान विष्णू पार्वतीच्या धावण्याला धावून येऊ लागले. येताना विचार करू लागले, शिवशंकराची अर्धांगिनी पत्नी पार्वती ही जगन्माता आहे, माझी आई आहे. आणि माझ्या आईचा अभिलाष मनाच्या ठिकाणी दुष्ट राजा रावणानं धरलेले. त्या राजा रावणाला आता मी शिक्षा लावीन, त्याला गांजीन, त्याला त्राशीन आणि पार्वतीची सुटका करीन. अशा प्रकारचा विचार भगवान परमात्मा विष्णू करू लागलेले आहे. पार्वती सोडविता एकाएक गणेश स्वामी कार्तिक अटक. शिव वरदान होता लटिक शिव सम्यक कोपेल. पार्वती मातेची सोडवणूक करण्यासाठी गणपती बाप्पा कार्तिक स्वामी आहेत. ते सोडवू शकतात, पण ते जर मधी गेले आणि पार्वती मातेची राजा रावणाच्या तावडीतून सोडवणूक करून घेतली तर मग शिवशंकर भगवान मात्र भोळे आहेत. ते गणपती बाप्पावर, कार्तिक स्वामीवर रागावतील. अरे मी दिलेलं वरदान आहे, मी पार्वतीला त्याला दिलेलं आहे, तुम्ही कशा अडचणीत आणता त्याला. म्हणून भगवान शिवशंकर या दोघांवर कोपतील, रागावतील. म्हणून गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी हे असहाय्य झालेले आहेत. ते आईची सोडवणूक करू शकत नाही. रावणाच्या पाडोनी दाता निमेषे सोडवीन सीता. शिव वरदान नित्य होता आमचे घाता शिव करील. कार्तिक स्वामीला किंवा गणपती बाप्पांना काय अशक्य हो म्हणले. राजा रावणाला अडवून एका बुक्कीत त्याचं दात पाडू शकतात आणि एका क्षणार्धात
आईची सोडवणूक करू शकतात, पण शिवशंकरानं दिलेलं वरदान मिथ्या होईल आणि आमचा घात शिवशंकर करील. म्हणून गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोन्हीही भगवान शिवशंकराची मुलं असहाय्य झालेली आहेत. सोडवावया पार्वतीशी धावण्या येता श्री विष्णूशी, दोघे भेटले तयाशी वृत्तांत त्यासी सांगोनी. पार्वती मातेला सोडवण्यासाठी वैकुंठाहून धावत कैलासामध्ये भगवान श्री विष्णू आलेले आहेत. आणि ज्या वेळेस श्री विष्णू कैलासामध्ये आलेले आहेत, गणपती बाप्पांनी आणि कार्तिक स्वामींनी भगवान श्री विष्णूची भेट घेतलेली आहे आणि घडलेला सगळा वृत्तांत त्यांच्या कानावर घातलेला आहे. पूर्ण छळावया रावणा विष्णूने मांडिले विंदान, द्विज गौचे रक्षण सांगे आपण गणेशा. आता या पार्वती मातेची कशी सुटका करायची, इलाज करून उपायानं कसं इथं अपाय करायचा, काट्यानं कसा काटा काढायचा आणि या राजा रावणाला कसं छळायचं, याच कौशल्य, याची युक्ती, याच्यावर उपाय भगवान श्री विष्णू गणपती बाप्पाला आणि कार्तिक स्वामीला स्वतः सांगू लागलेले आहेत. आपण झाला धर्म ऋषी, शिष्य केले गुह काशी, उल्हासे येता रावणापाशी, सम्मुख त्यासी भेटला. आणि स्वतः विष्णूने एका ब्राह्मणाचं धर्म ऋषीचं रूप घेतलेले, कार्तिक स्वामीला आणि गणपती बाप्पाला आपलं शिष्य बनवलेलं आहे. आणि ज्या वाटेनं राजा रावण लंकेकडं पार्वती मातेला आणि शिवशंकर भगवानाचं आत्मलिंग घेऊन निघालेला होता, त्या रस्त्याला आलेले आणि समोरच श्री विष्णू जो धर्म ऋषी झालेला होता, त्यांनी राजा रावणाची भेट घेतलेले. ऐसा उल्हास लंकापती, शिवे दिली पार्वती, आत्मलिंग कृपा मूर्ती, तेही मज प्रती ओपिले. राजा रावण मात्र आनंदात होता, आनंदामध्ये उल्हासामध्ये पार्वती मातेला घेऊन मनामध्ये विचार करत होता, मी भगवंताला शंकराला प्रसन्न केलं, पार्वती मागून घेतली, आत्मलिंगही मागून घेतलं आणि कृपामूर्ती शिवशंकरानं ते मला दिलं. काय वरदानाची थोरे म्हणले भगवान शिवशंकराच्या. असा आनंदामध्ये राजा रावण विचार करतो. शिष्य रावणाशी सांगती, आत्मलिंग सत्य प्राप्ती, परिते नव्हे गा पार्वती, शिव तुझ प्रती ठकविले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भगवान विष्णूने एका ब्राह्मणाचं धर्म ऋषीचं रूप घेतलेलं आहे, त्या भोकाला आपलं शिष्य बनवलेलं आहे, त्यावेळेस हा शिष्य या राजा रावणाला बोलू लागलेले आहे की तुम्हाला शिवशंकराने आत्मलिंग दिलं ते सत्य म्हणले, पण ही जी पार्वती तुम्हाला अर्पण केलेली आहे ती खरी पार्वती दिलीच नाही म्हणले. राजा रावणाला ठकवण्यासाठी ही भाषा आणि तिथं केलेली. शिव देईल निज कांता, हे तव न घडेगा सर्वता, ठकिले ठकिले लंका नाता, पाय तू आता पार्वती. अरे राजा रावणा, तुला शंकराने फसवलं रे, फसवलं म्हटले. खरी पार्वती द्यायला शंकर काय एवढा नादा नाही होय म्हटले. अरे खरी पार्वती तुला देईल का म्हटले. राजा रावणा, शिवशंकराने तुला फसवलं रे, तू फसला रे, फसला म्हणले. तू जी पार्वती घेऊन लंकेकडे निघालाय ना म्हटले, ती खरी पार्वती नाहीच म्हटले, तुला खोटी पार्वती दिले. बघ तू पार्वतीकडे, आमचं जर खोटं वाटत असेल तर बघ म्हणले पार्वतीकडे, तिच्याकडे एकदा निरकून बघ.
मग तुला कळेल की खरी पार्वती आहे का. जव पाहे तो दशानन तव उमान दिसे शोभायमान. निंद्य कुत्सित ही नदीन देखे उद्विग्न मुख तिचे. राजा रावणानं येऊन निघालेल्या पार्वतीकडे पाहिलं. त्यावेळेस ती सुंदर दिसेना, ही नदीन दिसू लागलेली आहे. तिच्या मुख कमळावर काळीमा पसरलेली आहे. काळी पडलेली पार्वती, उद्विग्न झालेलं तिचं मुख, असा चेहरा राजा रावणानं पार्वतीचा पाहिलेला आहे. डोळे पिचके वाहे पाणी, वदनी माशांची घोंगाणी. श्लेष्मा बिडबिडीत घाणी, मुकी पोहणी घाणत. काय सांगावं म्हणले, भगवंताची ही लीला आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. राजा रावणानं पार्वतीकडे पाहिलं आणि भगवान श्री विष्णूनं पार्वतीचं कसं रूप इथं बनवलेलं आहे बघा. डोळे मिचके, त्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत आहे. तोंडावर सगळ्या माश्या खोंगागत आहेत. नाकातून शेंबूड वाहत आहे. सगळं तोंड घाण झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या माश्या तोंडावर नाकावर बसलेले आहेत. घोंग 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 सगळ्या माश्या करीत आहेत. अशी दुर्गंधी, असा घाण वास पार्वतीच्या मुखाचा तिथं येत आहे. हे दृश्य राजा रावणानं पाहिलेलं आहे. ती देखताची वक्रा, रावणाला ती होकारा. विष्णू लाघवी खरा, दशशिरा छळीयले. राजा रावणाला कसं ठकवायचं, त्याची खोड कशी मोडायची, यासाठी केलेली भगवान श्री विष्णूंची ही लीला आहे म्हटले. भगवंताचं जे लीला आहे किंवा चरित्र आहे ते कुणालाही भगवान श्री विष्णू कळू देत नाहीत. नवल केवडे केवडे, न कळे कानोबाचे कोडे. भगवंतानं टाकलेलं कोड सहजासहजी कुणाला उलगडत नाही, ते कुणाला सुटत नाही आणि ते कुणाला कळत पण नाही म्हणले. असं कोड देव टाकतो, अशी लीला भगवान श्री विष्णूंनी केलेली आहे. राजा रावणानं पार्वती मातेकडे पाहिलं आणि राजा रावणाला त्या घाणीमुळं आमगळ वाटू लागलं, मळमळ करू लागलं. ओकारी होते की काय, अशी दशा राजा रावणाची झाली. रावण मने ऋषी प्रती, माझेने भाग्य भेटले ती. आता जावोनी शिवा प्रती, मुख्य पार्वती मागेन. रावण या धर्म ऋषीला म्हणजे श्री विष्णूला म्हणतो, बरं झालं राव म्हणले तुम्ही भेटला, नाहीतर मी फसलो होतो बरं का म्हणले. मी स्वतःला समजत होतो मिले बाजिंद आहे, मिले बाजिंद आहे, मिले बाजिंद आहे. अहो कशाचा बाजिंदा आलाय म्हणले, भोळ्या शंकरानं मला फसवलं राव. तुम्ही भेटला माझं भाग्यच म्हणले. आता जातो कैलासाला म्हणले आणि शिवशंकराला बोलतो म्हणले, का हो देवा, वरदान देताना खरी पार्वती मला देत नाही, फसवता का मला. ही घ्या तुमची खोटी पार्वती आणि मला खरी पार्वती द्या. राजा रावण म्हणतो आत्ता कैलासाला जातो आणि शिवशंकराला जी त्यांची अर्धांगिनी स्वामिनी मुख्य पार्वती आहे तीच मागून घेतो. शिव राखोनी निज दशा, तुझ दिदली अवदशा. त्रिसत्य सत्य मानिगा लंकेशा, भोळा महेश मानू नको. आणि श्री विष्णू जे धर्म ऋषी झालेले ते या राजा रावणाला म्हणतात, अरे तुला काय वाटतो का म्हणले, शंकर भोळा आहे भोळा आहे, एवढं पण भोळा समजता का म्हणले. हा जगाचा आराध्य दैवत ज्याला म्हातारबा म्हणतात, जो जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जे शिवतत्व आहे, एवढं भोळा आहे का म्हणले. अरे खरी लक्ष्मी त्याच्या जवळ त्यानं ठेवली आणि अवदसा म्हणून तुला पार्वती म्हणून अवदसा दिली म्हणले. हे माझं वचन खरं आहे म्हणले. ए राजा रावणा,
एवढं पण शंकराला तू भोळं समजू नको, लय बाजिंदा आहे म्हणले भोळा शंकर. त्यानं खरी पार्वती तुला दिलीच नाही म्हणले. म्हणजे ही सगळी श्री विष्णूनं लीला केलेली आहे. आणि राजा रावणाला खरी पार्वती नेण्यापासून कसं ठकवलेलं आहे, कसं फसवलेलं आहे. कारण याच्यातून आपल्याला मंदोदरीची जन्मकथा ऐकायची भाविको. आणि मंदोदरी कशी जन्माला आली, ती राजा रावणाला कशी प्राप्त झाली, याचं चिंतन पुढे येणार आहे. ही एक चरित्रकथा आपल्याला ऐकायची आहे. आणि त्यामुळं राजा रावणाला ठकवण्याची लीला भगवान श्री विष्णूंनी धर्म ऋषी बनवून केलेले. उमा लपवी उमापती ते खून सांगेन तुझ प्रती, आसना खाली लखलखती ते पार्वती तू मागे. आणि अजून हे धर्म ऋषी बनलेले श्री विष्णू म्हणतात, राजा रावणा तू कैलासाला जाशील, शिवशंकराला खरी पार्वती मागशील म्हणले. अरे पण ते म्हणतील तुला खरीच पार्वती दिली आहे, त्यावेळी तुला एक खून सांगू का म्हणले. खरी पार्वती शिवशंकरानं कुठं लपवले माहिती का म्हणले. त्यांच्या शयनगृहामध्ये जो त्यांचा आराम करण्याचा पलंग आहे ना म्हणले, पलंग खाट आहे ना म्हणले, खाट, त्या खाटच्या खाली तिला लपवलंय बघ म्हणले. तू जा म्हणले. आणि शिवशंकर जर नाही कबूल होईना तर त्यांना मन म्हणले, तुझ्या पलंगाखाली जी पार्वती लपवलेली ती पार्वती मला देऊन टाक. ऐकोनी रावण अति आवेशी धाविनला शिवा पाशी, श्री विष्णू येते लघु लागवेशी मंदोदरीशी निर्मिले. रावणानं या धर्म ऋषीचं ऐकलं आणि रावण परत फिरला. लंकेकडे निघालेला राजा रावण खऱ्या पार्वतीला आणि भगवान शिवशंकराच्या आत्मलिंगाला घेऊन निघालेला. पण धर्म ऋषीच्या रूपात श्री विष्णू आले, त्याला ठकवलं. म्हणूनच भगवंताला म्हणतात, असा कसा देवाचा देवबाई ठकडा. देवाचा देव असणारा भगवान ठकडाय ठकडा. कुणाला कधी फसवल सांगता येत नाही, कधी कुणाची जिरवल सांगता येत नाही, कधी कुणाला भिकेला लावेल सांगता येत नाही. आणि म्हणून इथं रावणाची ही दशा केली. आणि रावण कैलासाकडे माघारी फिरला. इकडं आता पार्वती माता पलंगाखाली म्हणून सांगितलेले आहे आणि पलंगाखाली तरी काहीच नाही. म्हणून भगवान श्री विष्णूंनी अतिशय चलाकी केली, लघु लागव केलं. म्हणजे थोड्याच वेळात एक सुंदर स्त्री निर्माण केली. आणि लखलखीत अशा प्रकारची जी स्त्री निर्माण केली, जी त्या पलंगाखाली निर्माण करून ठेवली, लपवली, हे भगवान शंकराला कळू सुद्धा दिलं नाही श्री विष्णूंनी. आणि मंदोदरीची कशी निर्मिती केली, ही मंदोदरीची निर्मितीची कथा आपण उद्याच्या भागात ऐकूया. भाविको, आजच्या भागात आज आपण इथंच थांबूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदनम, केशव नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशव नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.